आता महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर जून महिन्याच्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना 2 कागदपत्राची मागणी करण्यात आली आहे। हे 2 कागदपत्र ज्या बहिणी जमा करतील त्याच बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होईल आणि यापुढे येणारे सर्व हप्ते तुमचे जमा होतील। तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर काही बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर त्याचं मोठं कारण म्हणजे कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हवा असेल त्या बहिणींना हे 2 कागदपत्र जमा करावे लागतील तरच लाडकी बहीण योजनेचा यापुढे येणारा जून महिन्याचा हप्ता आणि येणारे सर्व हप्ते त्यांचे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। आणि लाडकी बहीण योजनेचा जो आता हप्ता वाटप होतोय, डबल हप्ता जो वाटप झालेला आहे अशा बहिणींना आलेला आहे ज्यांचं डॉक्युमेंट सर्व प्रकारे क्लिअर असेल त्याच बहिणींना डबल हप्ता जमा झालेला आहे। आता हे 2 कागदपत्राची मागणी कशामुळे करण्यात आलेली आहे? तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, 11 हप्ते तुम्हाला रेग्युलर प्रमाणे जमा झाले, तर हे 2 कागदपत्राची गरज का पडली? याचं मागचं मोठं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठा फ्रॉड समोर आलेला आहे। जवळपास या योजनेसाठी असा मोठा फ्रॉड समोर आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 20,000 कोटी रुपयाचा म्हणजे आता डबल हप्ता जो जमा झालेला आहे तर 20,000 कोटी रुपये या योजनेपासून काढण्यात आलेला आहे। बोगस लाभार्थींनी याचा लाभ घेतलेला आहे। तर हे उघड झाल्यामुळे सरकारने मोठी चौकशी सुरू केलेली आहे। आता राज्य शासनाने ही जी चौकशी सुरू केलेली आहे या चौकशीमध्ये 2 कागदपत्र तपासले जाणार आहे। आता हे 2 कागदपत्र कोणते असणार आहे आणि चौकशी कसं होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा 11 हप्ते तुम्हाला जमा झाले असतील तर 12व्या हप्त्यासाठी तात्काळ हे कागदपत्र चौकशी सुरू आहे। लवकरात लवकर हे कागदपत्र काढून तुमच्या ताब्यात घेणे गरजेचं आहे। आता कोणते ते 2 डॉक्युमेंट असणार आहे ते आपण जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना हे 2 कागदपत्र सादर करावे लागतील। बघा माहिती आली आहे, GR मध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे। ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही। 11 हप्ते तुम्हाला जमा झाले 1500 रुपये प्रमाणे, तर तुम्हाला आतापर्यंत 16,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा झाले असतील। बघा 16,500 रुपये आतापर्यंत तुमच्या बँक अकाउंटला जमा झाले असतील 11 हप्ता 1500 रुपये प्रमाणे। आता जो 12वा हप्ता वाटप होतोय, ठीक आहे, 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आता वाटप होतोय तो तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। हो, आपल्याला जो आता GR आलेला आहे GR च्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो, बहिणींना 12वा हप्ता जो वाटप होतोय तो आता 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींसाठी खुशखबरपणे आणि सर्वात मोठी बातमी आहे की ज्या बहिणी 2 कागदपत्र सादर करतील, जमा करतील आणि ज्यांच्याकडे असतील त्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। आणि जून महिन्यापासून ही चौकशी सुरू झालेली आहे। लवकरात लवकर ताब्यात तुम्ही 2 कागदपत्र असणे गरजेचं आहे। आता कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे ते आपण जाणून घेऊया। आतापर्यंत या योजनेतील 2,40,00,000 बहिणींना त्यांचे अर्ज भरलेला आहे। बघा 2,40,00,000 बहिणींनी अर्ज भरलेला आहे, पण यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे जमा झाले आहे, पण आता 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। आता यामध्ये अपात्र बहिणींची यादी आली आहे। अपात्र म्हणजे 2,40,00,000 बहिणींपैकी 46,00,000 बहिणी अपात्र ठरलेली आहे। म्हणजे आता मे महिन्याचा जो हप्ता वाटप झाला त्यामध्ये 46,00,000 बहिणींना लाभ मिळालेला नाही। तो 1500 रुपये प्रमाणे लाभ मिळतोय, तो त्यांना आता भेटत नाहीये। मे महिन्यापासूनच 46,00,000 बहिणी अपात्र ठरलेले आहेत। आता या बहिणी कशामुळे अपात्र ठरले, काय यांचं कारण झालं आहे? आता तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्यात येणार आहे का, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। तात्काळ तुम्ही 2 कागदपत्र जमा करा, अन्यथा तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्यात येणार आहे। बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र करण्यात आलेला आहे, म्हणून तात्काळ तुम्ही कागदपत्र जमा केलं नाही तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे। आता कोणतं ते कागदपत्र असणार आहे आता इथं पाहूया आपण। 46,00,000 बहिणी अपात्र झाले आहे मागील, याचा मागचं मोठं कारण म्हणजे बघा सर्वात मोठं कारण आहे की राज्य सरकारने चौकशी सुरू केलेली आहे।
आता बहिणी अपात्र ठरता कशामुळे ठरता की सरकारने जे चौकशी सुरू केलेली आहे या चौकशी दरम्यान बहिणींच्या अशा बहिणी समोर आलेल्या आहे ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी चौकशी दरम्यान अशा महिला आढळून आल्या ज्या महिलांच्या नावावर पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे। बघा, मोठं कारण म्हणजे याचं की बऱ्याच अशा महिला आहेत त्यांनी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरून बघा पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर असं टोटल 46 लाख बहिणींना या योजनेपासून काढलेला आहे। तर ही चौकशी त्यासाठी करण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणींना ज्या खरोखर गोरगरीब महिला आहेत आणि ज्या महिला आहेत त्यांना लाभ दिलेला आहे। पुरुषांनी महिलांचे नाव करून त्याचा लाभ घेतलेला आहे। त्यांना या योजनेपासून पुढे आणखीन काही प्रकरण आलं तर त्यांना काढण्यासाठी ही चौकशी सुरू केलेली आहे। या चौकशी दरम्यान बघा, ही चौकशी दरम्यान तुमच्या घरी येऊन ही चौकशी सुद्धा होत आहे आणि जून मध्ये आता हे सुरू सुद्धा झालेलं आहे। त्यासाठी चौकशीमध्ये तुम्हाला हे 2 कागदपत्र आणि हे 4 कागदपत्र बघा टोटल तुम्हाला 4 कागदपत्र चौकशी होणार आहे। त्यामधून 2 कागदपत्र अतिशय महत्वाचे आहे। टोटल 4 कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। ते 4 कागदपत्र कोणते आहे ते आपण पाहूया, पण महत्वाचे 2 कागदपत्र असणे गरजेचं आहे। ठीक आहे, आता वेळ वाया न घालवता आपण पाहूया कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे आणि 4 डॉक्युमेंटची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे। पहिला जो डॉक्युमेंट असणार आहे बघा, पहिला डॉक्युमेंट अतिशय महत्वाचा आहे। पहिला जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा इन्कम, कारण आता जून महिना आता सुरू झालेला आहे। जो आता जून महिन्याचा हप्ता आता वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे आता तुम्हाला वाटप होणार आहे। बघा, आता जून महिन्याचा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे आता हप्ता वाटप होणार आहे। इथं माहिती आलेली आहे 2100 रुपये प्रमाणे बहिणींना लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं असेल 2025 बघा, ज्यावेळेस योजना सुरू झाली 2024 मध्ये योजना सुरू झालेली आहे। त्या योजनेमध्ये ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी होतं त्यांना योजनेचा लाभ दिलेला आहे। पण 2025चं इन्कम असणे तुमच्याकडे गरजेचं आहे। जर तुम्ही अजूनही इन्कम काढलेलं नसेल 2025चं तर इन्कम काढून तुमच्याकडे ठेवणे गरजेचं आहे, कारण सरकारने चौकशी सुरू केलेली आहे। कधी तुमच्या घरी येऊन इन्कम चेक करणार आहे। 2025चं जर तुमचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तात्काळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी काढण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी तुम्हाला काढण्यात येईल। म्हणून 2000चे इन्कम तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। तुमच्या रेशन कार्डच्या माध्यमातून तुमचं इन्कम निघतं। तुमचं इन्कम जर आता काढायचं असेल तर 2025चे इन्कम तुम्हाला भेटणार आहे आणि ते 2.5 लाखापेक्षा असणं गरजेचं। जर जास्त असेल तर तात्काळ तुम्हाला योजनेपासून काढण्यात येणार आहे। असा हा पहिला कागद आहे। दुसरा जो महत्वाचा कागद आहे तो आता पाहूया आपण। दुसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड। बघा, आता पॅन कार्डची काय गरज पडली, आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाने आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे। आता पॅन कार्ड कशासाठी लागतं, बँकात जेवढे व्यवहार तुम्हाला करायचा असेल त्यासाठी पॅन कार्डची गरज असते। आता बँकात व्यवहार म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला पैसे येतात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतात, तरी बँक अकाउंटला पैसे येतात यासाठी पॅन कार्डची गरज असते। तर सरकारने जे आता घोषणा दिलेली आहे, जे JR मध्ये आलेलं आहे की पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे ते काढणं अतिशय गरजेचं आहे। ज्या बहिणी पॅन कार्ड 2.0 काढतील त्यांनाच आता या योजनेचे पैसे दिले जाणार आणि ज्या बहिणींकडे पॅन कार्ड 2.0 नसेल चौकशी दरम्यान जर हे आढळून आलं की बहिणींकडे पॅन कार्ड 2.0 नाहीये तर त्यांना तात्काळ या योजनेपासून काढण्यात येणार आहे। म्हणून लवकरात लवकर तुम्ही पॅन कार्ड 2.0 जे आलेलं आहे ते लवकरात लवकर काढून घ्या। हे पॅन कार्ड 2.0 कसं मिळणार, जे तुमचं जुनं पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड तुमचं आता अपडेट होणार आहे। तुम्हाला नवीन काढायची काही गरज नाही। जे तुमचं जुनं पॅन कार्ड आहे त्याला आता तुम्ही अपडेट करून घ्या। ते अपडेट करून तुमचं पॅन कार्ड 2.0 होईल, तर ते पॅन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। आता गव्हर्नमेंटचा हा नियम आहे, ज्यांच्याकडे पॅन कार्ड 2.0 असेल त्यांनाच पैसे मिळतील। बघा, ज्यांच्याकडे पॅन कार्ड 2.0 असेल त्यांना, ज्यांनी अपडेट केलेलं असेल त्यांना या योजनेचे पैसे दिले जाणार आहे। हे सुद्धा आता तुम्हाला चौकशीमध्ये करणार आहे। तिसरा जो कागद आहे महत्वाचा, तिसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं रेशन कार्ड। बघा, आता रेशन कार्ड तर तुम्ही दिलेलं आहे, तर रेशन कार्डची काय गरज पडली, आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे। तुम्हाला माहित आहे, तुम्ही अपडेट ऐकलं असेल
की लाडकी बहीण योजनेचा ज्या ज्या बहिणी आहेत त्यांना रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल झालेलं आहे, त्याची मागणी करण्यात आलेली आहे। आता रेशन कार्ड जे डिजिटल झालेलं आहे, रेशन कार्ड जे आता डिजिटल येतं, तुमचं पॅन कार्ड सारखं तुमचं ATM सारखं आता रेशन कार्ड येणं सुरू झालेलं आहे, त्याला आता डिजिटल रेशन कार्ड आपण असं म्हणतो। तुमच्याकडे रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे ते पाहण्यासाठी आता तुम्हाला नवीन रेशन कार्ड जे आलेलं आहे ते आता तुम्हाला जमा करावे लागणार आहे। आता रेशन कार्डची जे सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे की रेशन कार्ड धारकांना आता ज्या नवीन महिला यामध्ये ऍड झालेल्या आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी किती महिला लाभ घेत आहे एका कुटुंबातील, ठीक आहे, एका कुटुंबात किती बहिणी लाभ घेत आहेत ते पाहण्यासाठी रेशन कार्डचं डिजिटल रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। आता रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी बघा, रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी आणि नाव कमी करण्यासाठी सर्व परिवारांचा एकत्र आधार कार्ड लागतो, हे तुम्हाला माहित असेल। सर्व परिवाराचा यामध्ये जर कोणी मयत झाला असेल तर त्यांचं नाव या रेशन कार्ड मधून ऑटोमॅटिकली कट होतं हे डिजिटल रेशन कार्ड मधून, आणि जे नवीन जन्माला आलेलं बाळ असेल तुमच्या कुटुंबामध्ये त्यांचं नाव ऍड केलं जातं। ते डिजिटलच्या माध्यमातून सोपं झालेलं आहे, म्हणून आता डिजिटल रेशन कार्ड सुद्धा आलेलं आहे। डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला आता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। जर तुमच्याकडे डिजिटल रेशन कार्ड नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। याचंही कारण असू शकतं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येणार नाही, हे लवकरात लवकर तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे। शेवटचं कागदपत्र कुठला असणार आहे? चौथा जो कागद असणार आहे तुमच्या घरचं लाईट बिल। गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत, ते म्हणजे एका व्यक्तीने 40 फॉर्म भरून सरकारचे पैसे लुटलेले आहेत। बघा आता लाईट बिलची का गरज पडली की एका व्यक्तीने, बघा अशी घटना समोर आलेली आहे की एकच व्यक्तीने 40 बहिणींचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे 40 फॉर्म भरलेले आहेत। तर अशा व्यक्तींना काढण्यासाठी चौकशीसाठी आता घराचं लाईट बिल असणे गरजेचं आहे, कारण घरचं लाईट बिल ज्यांनी कोटेशन घेतलेलं असतं त्याच घराला लाईट बिल दिलं जातं। तर याच्या माध्यमातून एका कुटुंबात 2च महिला लाभ घेऊ शकता हे सुद्धा पाहता येणार आहे, म्हणून लाईट बिलची गरज पडलेली आहे। ज्या लाईट बिल तुमच्याकडे आता नवीन, आता जो महिना सुरू झालेला आहे चालू महिन्याचं लाईट बिल असणे गरजेचं आहे। चालू महिन्याचं लाईट बिल सुद्धा तुमच्याकडनं चेक केलं जाणार आहे। अशा प्रकारे 4 कागदपत्र चेक करणार आहे, तुमच्याकडे 4 कागदपत्र असणे गरजेचं आहे, आणि असेल तर सर्वांचं झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे सुद्धा जमा करू शकता। हे सर्व काही जमा करू शकता। चौकशीला आला तर ओरिजिनल तुम्ही दाखवायचं आणि झेरॉक्स करून तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे हे सर्व काही जमा करायचं आहे, तरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि यापुढे येणारा सर्व हप्ते तुमचे जमा होत राहतील। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला, आणि जर मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जर नवीन आला असेल, आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।